तहसीलदार लबडे मॅडम यांची नियुक्ती झालेली आहे। सर्वप्रथम मी मॅडमचं वरणगाव नगर परिषदेच्या वतीने स्वागत करतो। बरोबर माझ्यासोबत वरणगाव नगरसेवक यांचं स्वागत करून माननीय पीठासीन अधिकारी यांच्या मान्यतेने आजची विशेष सभा चालू करत आहे। आजच्या विशेष सभेसाठी अनुसूचीनुसार विषय क्रमांक 1 हा महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक विभाग अधिनियम 1965 चे कलम 64 व कलम 66 नुसार स्थायी भारतीय जनता पार्टी सा संजू वो आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश वो आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इंग्लिश मैडम आगे बढ़ो, हम तुम्हारे। अरे हम तो संजू वो के आदमी है, ऐसा है ना बापा। अब पद्धती जाहीर करा मॅडम, पद कोणतं भेटलं? भारतीय जनता पार्टीचा संजू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रक्षा भाई तुम आगे बढ़ो, आओ पुन्हा तुम्ही बुका जाऊन या भाई हो या अतुल सर या हो बाबा मी आला ते तिसऱ्या समित्यांची निवड झालेली आहे। त्यामध्ये आपले 5 सदस्यांची समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली। काय सांगाल? आज या वरणगाव शहरामध्ये सर्वांना आपल्याला माहिती आहे की नाही तवे एवढं इथं भारतीय जनता पार्टीच्या जागा पहिल्यांदा इथं सर्वात जास्त इथं निवडून आल्या आहे। आमच्या एकूण 14 जागा इथं भारतीय जनता पार्टीच्या इथं वरणगाव शहरात या वरणगावच्या नागरिकांनी निवडून दिलेले आहे। त्या माध्यमातून आमचे उपनगराध्यक्ष आज इथं विशेष समिती सभापतींची सभा इथं आयोजित केलेली होती त्यांच्या निवडविषयी। तरी आज या निवडणुकीमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे 5चे सभापती व स्थायी समितीत सुद्धा रवी भाऊ सोनवणे यांची आज बिनविरोध निवड इथं झालेली आहे। बांधकाम सभापतीपदी श्रद्धा ताई गायकवाड यांची निवड झालेली आहे। यानंतर महिला बालकल्याण समिती या सभापतीपदी भाग्यश्री महेश सोनवणे यांची निवड झालेली आहे। यानंतर आरोग्य समिती मध्ये आपल्या वैशालीताई धनगर सुभाष भाऊ धनगर यांची सून यांची निवड इथं झालेली आहे। आणि यानंतर पाणी पुरवठा सभापती यापदी निलेश भाऊ खासने यांची निवड इथे झालेली आहे। आणि नियोजनमध्ये आमच्या वरणगाव शहराच्या उपनगराध्यक्षा अरुणाताई इंगळे यांची इथं निवड आमचे गट नेत्या दीपालीताई माडी याच्या आदेशाने हे सर्व निवडणूक प्रक्रिया संपूर्ण झालेली आहे। आणि या वरणगावकरांच्या आशीर्वादाने आज भारतीय जनता पार्टीला भरघोस असं बहुमत आम्हाला इथं माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, रक्षाताई खडसे आणि संजू भाऊ सावकारे यांच्या माध्यमातून या वरणगावकरांच्या जनतेने आम्हाला दिलेला आहे।